आप की अदालत मध्ये क्रिकेट स्टार वसीम अक्रम यांच्यावर आरोप आहे की हे ग्लॅमरच्या मागे पळत असतात. यावर मी असंही म्हणू शकतो की ग्लॅमर तुमच्या मागे पळत असतं. तुमची प्लेबॉयची इमेज आहे, ग्लॅमर कोणाला नाही आवडत? बाय द वे, तुम्हाला नाही आवडत? पण जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत होतात तर तुमची त्यावेळेस प्लेबॉयची इमेज होती, तुम्हाला आवडत होती? प्लेबॉयची इमेज काय होती? माझं लग्न झालेलं होतं, मग का नाही प्लेबॉयची इमेज? म्हणून मला तर- सांगा. म्हणून तर हा प्रश्न जास्त उद्भवतोय. एक्झॅक्टली. अजिबात ग्लॅमर नव्हतं. जात होतो, मित्र होते, सगळे पार्टीला जायचं, सगळेजण जातात मी ऐकले नॉर्मली. की टी शर्ट घालायचा, त्यावर लिहिलेलं असायचं बिग बॉयज प्ले ॲट नाईट. हे देखील तुम्ही माझ्या मते जरी पाकिस्तान प्रेसमध्ये वाचलं असेल. मला वाटतं तुम्ही लोकांनी पाहिलं असेल. मी कधीच असा टी शर्ट घालू शकत नाही. वाटत नाही ना मी असा व्यक्ती. मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यामध्ये 4 मुलांची आई वसीम अक्रमसाठी वेडी आहे. आणि हे लिहिलंय की ती स्वतः वाहन हरपून बसली आहे आणि तिने वसीम अक्रमला आपला पती मानलाय. तर यामध्ये तरी यामध्ये ग्लॅमर स्टार मी कसा काय झालो? नाही, पण हो, मी हे वाचलंय, ही बातमी पाहिली आहे की वाचली आहे मी अगदीच. मला त्यांना एकच सल्ला द्यायचा आहे की त्यांनी प्रोग्राम कधी पाहिला. माझं लग्न झालेलं आहे, 2 मुलं आहेत, तुमचं पण लग्न झालंय. तुम्ही तुमच्या मुलांची आणि तुमच्या नवऱ्याची सेवा करा आणि मला बघणं सोडा. यामध्ये तर असं लिहिलंय की त्यांनी वन डे मॅच टीव्हीवर पाहिल्यानंतर अक्रमची त्या इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी त्यांना आपला नवरा मानला आणि वेडेपणामुळे त्यांनी आपल्या रिटायर सरकारी कर्मचाऱ्याबरोबर लग्न मोडलं. मी समजू शकतो त्यांचा बिचारा नवरा कोणत्या परिस्थितीतून जात असेल. पण मला वाटतं, जसं मी म्हणालो की माझी त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की आपल्या फॅमिली आणि मुलांवर कॉन्सन्ट्रेट करा. 4 मुलांची काळजी घेणं कठीण काम आहे. जर ती 4 मुलांची आई नसून कोणी यंग 18-19 वर्षांची असती तर काय सल्ला दिला असता? कदाचित केला असता विचार मग. मी हे सुद्धा वाचलं की तुम्हाला एका फिल्ममध्ये रोल ऑफर केला होता. इंडियन फिल्ममध्ये पूजा भट्टने एक रोल ऑफर केला होता. हो, ती एक 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग तुम्ही विचार नाही केला तेव्हा? मी बाकी क्रिकेटर्सचे सिनेमे पाहिलेत का? विश्वास ठेवा, नाही. मी सचिन, मी अजयची पाहिली. एका सिनेमानंतर दुसऱ्यांदा ऑफर नाही आली. मोहसिन खानची पाहिली आहे, संदीप पाटीलची पाहिली आहे. ॲक्टिंग इज अ प्रोफेशन अँड इट्स मे बी इट्स मोर हार्ड वर्किंग प्रोफेशनल दॅन क्रिकेट. तुम्हाला त्याबद्दल थोडंफार शिकलं पाहिजे आणि सुरुवातीपासूनच शिकलं पाहिजे. इमॅजिन, वसीम अक्रम जो क्रिकेट खेळत होता तो 40 वर्ष वयामध्ये झाडावर बसून ठुमके मारतोय आणि त्याला माहितही नाही ऍक्टिंग काय असते. तर आय डोंट थिंक सो इट्स माय कप ऑफ टी. मला सन्मान मिळाला, पण मला नाही वाटत इट वॉज माय कप ऑफ तुम्ही टी. मोठ्या हिमतीने या सगळ्या लोकांचे सिनेमे पाहिले. मी तर यामधल्या एकाचीच फिल्म पाहिली होती, ती सुद्धा अर्ध्या तासापेक्षा जास्त नाही पाहू माझं शकलो. म्हणणं की बिट्स अँड बॉब मध्ये पाहिलं, थोडं थोडं करून पाहिली, पण पाहिली. पण जेव्हा क्रिकेटर करतो तुम्हाला खूप एक्साइटमेंट होते की यार क्रिकेटर बघूया कसं करतात. सगळे टीम मध्ये बसून मग आरामात चेष्टा वगैरे करून मस्करी सुद्धा केली. तर मी इमॅजिन करतोय मी केली असते तर माझ्या सगळ्या मित्र आणि कलिगने काय केलं असतं ते. आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे. क्विकली हा, तुम्ही 3rd रो मध्ये. तुमच्यासारखे बॉलर्स आतापर्यंत इंडियन टीम मध्ये का नाही झाले? किती? तुमच्यासारखे बॉलर इंडियन टीम मध्ये का नाहीयेत? बाळा, आता येत आहे तुमच्याजवळ एक नवीन मुलगा आहे, आरपी सिंग आहे, मग इरफान पठाण आहे, मग झहीर खानने फर्स्ट क्लासमध्ये पण 5 मॅच मध्ये 30 विकेट घेतले तरी त्याला पिक नाही करत. आता काय करायचं? पण तुमच्याजवळ तुमचे बॉलर्स, तुम्ही तक्रार नाही करू शकत की फास्ट बॉलर इंडियामध्ये नाहीयेत. आता ज्या प्रकारे विकेट बनवतात बाळा, मला नाही वाटत फास्ट बॉलर येऊ शकतात. म्हणजे ते डेड विकेट बनवण्यामध्ये, टेस्ट मॅच मध्ये, क्रिकेट बघण्यामध्ये मजा नाही येत. ते स्पिनर सोबत आउट केले जातात. तर फास्ट बॉलर कसे येतील इकडे? इंडिया पाकिस्तानमध्ये आता बघा, इंग्लंडची ऑल द वे पाकिस्तान जिंकली, पण डेड विकेट आहेत. ते तर लो स्ट्रॅटेजी बनवली होती. पण इथे तर मी आजपर्यंत ग्रीन विकेट तुमच्या देशात पाहिलीच नाही कधी. मी 20 वर्षापासून खेळतोय तरी. सो ऑब्व्हियसली पीपल वुड प्रिफर टू बी अ स्पिनर दॅन अ फास्ट बॉलर. वसीम सर, मला असं विचारायचं आहे की 99 मध्ये जे इंडिया पाकिस्तानची टेस्ट मॅच झाली होती फिरोजशाह कोटला दिल्लीमध्ये, हो. त्या मॅच मध्ये आमच्या अनिल कुंबळे साहेबांनी 9 विकेट घेतल्या हो. होत्या आणि लास्ट विकेटसाठी तुम्ही आणि वकार युनिस साहेब क्रीजवर होतात. आणि असं मी ऐकलंय की की वकार साहेबांनी तुम्हाला म्हटलं की रनआउट होऊन जा, ज्यामुळे ही लास्ट विकेट त्यांना मिळू शकणार नाही. तर तुम्ही मुद्दाम तुमची विकेट त्यांना दिली होती. नाही, मुद्दाम तर नव्हती दिली. वकाराला त्याने मला सजेस्ट केलं की रनआउटचा चान्स घ्या आणि मी चान्स घेऊन वाईट बॉलवर आउट झालो. श्रीनाथ ओव्हर करत होता, वाईट थोडी बॉलिंग. तर वकारने एक पुल मारला, ती कॅच नाही झाली, तर तो फिल्डर्सने पकडला नाही, म्हणजे इकडे तिकडे केला. त्याने कुमेला 10वी विकेट मिळेल.
मी म्हटलं वकार आम्ही जस्ट असं बोलत होतो की इट वॉजंट आयडिया की मी असं करू की जस्ट जोकिंग. मी म्हटलं विकी हे नशीब आहे, जर त्याच्या लक मध्ये 10 विकेट लिहिल्या आहेत ना तर त्याला त्या मिळतील आणि जर नाही लिहिल्या तर नाही मिळणार. मी त्यासाठी आउट नाही होणार. आय वॉज फेसिंग हिम. मी म्हटलं मी यावर आउट नाही होणार, हे तर मी लिहून देतो. आणि पुढच्याच बॉलला आउट झालो. मी गेलो आणि वकार पूर्ण वेळ मला बघत होता की असं करून तुम्ही काय म्हणालात वसीम भाई. मी म्हटलं यार नशिबात होतं मिळालं आणि मी तेच म्हणतो इट्स नॉट स्पोर्ट्समॅन स्पिरिट की असं काही तुम्ही म्हणाल. आता हे त्याचं नशीबच समजा, त्याला 10 विकेट मिळाल्या जे की ग्रेट बॉलर आहे कुंबळे आणि त्यांना नक्कीच डिझर्वली मिळालं. कोणतं असं काम आहे जे तुम्ही घेतलं असेल की हे माझ्या आयुष्यातलं मिशन आहे, आता मी पूर्ण करीन, आता क्रिकेटमधलं माझं करिअर पूर्ण झालंय? हो नक्कीच. लाईक यू नो आय एम टाईप 1 डायबेटिक, इन्सुलिन डिपेंडंट 10 वर्षापासून. आमच्या कल्चरमध्ये डायबेटिक असणं एक टॅबू आहे. एक लोक लपवतात. खरं तर असे आजार आहे ज्यामुळे तुम्ही आयुष्य हसत हसत काढू शकता. तुम्ही ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवा, तुम्ही हेल्दी खाणं खा, तुम्ही एक्सरसाइज करा आणि आमच्या इथे मी खूपदा ऐकलंय आणि भेटलो पण आहे मुलींना ज्यांची स्थळं तोडले डायबिटीस आहेत, वाईस वर्सा या मुलांनी. आता मी 10 सिटीजमध्ये इंडियामध्ये जाऊन आलोय. आय एम ब्रँड अँबॅसिडर फॉर रॉज डायग्नोस्टिक्स इन इंडिया. आय हॅव बीन टू 10 सिटीज, ऑल द बिग सिटीज. तिथे जाऊन मी भेटलो ज्युवेनाईल डायबेटिक किड्स. आता एक मुलगा 5 वर्षांचा मुलगा किड डायबेटिक आहे. त्याने पूर्ण आयुष्यभर 3 इंजेक्शन घ्यायचे आहेत. 3 इंजेक्शन अ डे ऑल इज लाईफ. त्याचे पालक कोणत्या परिस्थितीतून जात असतील, ते मुलांना कसं एक्सप्लेन करत असतील की बाळा आम्ही काय करू, तुला हे का करायचंय. तर मुलांना भेटून, डायबेटिक पेशंटला भेटून त्यांना मी मोटिवेट करत असतो की आयुष्य जर मी घालवू शकलो, तुम्ही का नाही घालवू शकत. तर मला वाटतं याहून मोठी गोष्ट दुसरंही काही मी नाही करू शकत इंडिया आणि पाकिस्तानमध्ये. तुम्ही हे म्हणताय की जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत होतात, बॉलिंग करत होतात, ज्यामध्ये खूप जास्त ताकदीची गरज असते, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला डायबिटीज होता? हो, मागच्या 10 वर्षापासून आहे. मला जेव्हा समजलं की मला डायबेटीस आहे तेव्हा मी 31 वर्षाचा होतो 1997 मध्ये. आणि तेव्हा नक्कीच मी खूप डाऊन होत होतो की यार मी का. आपल्या इथे खूप प्रसिद्ध आहे ना, जो खूप जास्त गोड खातो, शुगर आली नथिंग टू डू विथ मिठा. अवेअरनेस नाहीये. आणि तू जाड असशील तर मी जाड देखील नाही. की एक्सरसाइज नाही करत, माझं कामच एक्सरसाइज करणं 24 तास. तर हा पूर्णपणे चुकीचा कॉन्सेप्ट आहे. मला माहितही नाही डायबेटीस काय आहे ते. आता मला समजलं की काय आहे, का होतो, जेनेटिक आहे की टेन्शन रिलेटेड आहे. एकदा का तुम्हाला डायबेटीस झाला, देन यू विल बी डायबेटिक ऑल युअर लाईफ. माय मोटो ऑफ लाईफ इज आय गोना लिव्ह लॉंगर. द रिझन की मी हेल्दी खाणं खाईन, एक्सरसाइज करेन आणि टेन्शन फ्री. मी म्हणून टेन्शन नाही घेत, विनाकारण टेन्शन मी यासाठी नाही घेत. तर मला वाटतं हा माझा मेसेज त्या सगळ्या लोकांना आणि आपल्या देशातल्या मल्टीनॅशनल कंपनी, आता अननेसेसरी मी काही नाही बोलत आहे, ठीक बोलतोय. मल्टीनॅशनल कंपनीज ज्या आपल्या लोकांकडून पैसे बनवत आहेत, त्यांनी 1% जरी पैसे दिले ना आपल्या गरीब लोकांना परत केले, त्यांची औषधं चालू राहतील. आपल्या गावांमध्ये बघा ज्यांना डायबेटीसमध्ये पेन नाहीये. मी जेव्हा पाहिलं डायबेटिक देअर इज नो पेन. वेन यू हॅव पेन, वेन युअर किडनीज फेल अँड समथिंग यू गॉन. तर त्यांना माहीत देखील नाही बिचारांना हे डायबेटिक इंडिया पाकिस्तानचे थर्ड छोट्या गावांमध्ये काय होत आहे. तर नेक्स्ट स्टेप इज टू इंडिया पाकिस्तानमध्ये छोट्या शहरांमध्ये जाऊन आय विल टेक द कार्डिओलॉजिस्ट विथ मी, आय विल टेक द डायबेटोलॉजिस्ट विथ मी. त्या सगळ्यांना पूर्ण दिवस त्यांचं चेकिंग करून जे डायबेटिक आहे त्यांना सांगून आणि मग त्यांचा इलाज करून त्यांना इन्शुलिन प्रोव्हाइड केले जातील. इट्स विथ द हेल्प ऑफ रॉश. एक अशी कंपनी यांनी येऊन थोडीशी हिंमत केली आहे की इतक्या प्रॉफिटमध्ये 2% परत आपल्या नेशनला परत देणार आहे. मला वाटतं हे खूप मोठे एफर्ट्स आहेत.